नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतो. एक बोधकथा सांगणार आहे. एका गावात दोन मित्र होते. ते मित्र जीवलग होते. पहिला मित्र जे होता तो हुशार होता. दुसरा मित्र जे होता तो नकला मारून पास व्हायचा. त्या दोघांचं पूर्ण शिक्षण झालं. त्यांनी नोकरीचा फॉर्म भरले आणि इंटरव्ह्यूसाठी त्यांना बोलावण्यात आलं. पहिल्या प्रथम हुशार मुलांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं. आत गेले. त्या अधिकाऱ्यानं पहिल्या मुलांना 3 प्रश्न विचारलं. पहिला प्रश्न विचारलं, या भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? दुसरा प्रश्न विचारलं, या भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तिसरा विचारलं, पृथ्वी कशी आहे? या तिन्ही प्रश्नाचं उत्तर देऊन तो हुशार विद्यार्थी बाहेर आला आणि बाहेरचा दुसरा नंबरचा मित्र म्हणायला लागला, मला प्रश्न सांगू नकोस, फक्त मला उत्तर सांग. त्यानं सांगितलं 3 उत्तर आहेत. पहिलं उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947. दुसरं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. तिसरं उत्तर आहे गोल. उत्तर पाठ करत तो आत गेला. अधिकाऱ्यानं पहिला प्रश्न विचारला. अगोदरच तो भांबावून गेला होता उत्तर पाठ करण्यामध्ये. अधिकाऱ्यानं विचारलं, तुझी जन्मतारीख काय? त्यानं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं 15 ऑगस्ट 1947. त्या अधिकाऱ्याला वाटलं 15 ऑगस्ट 1947 आणि जन्मतारीख फारच तफावत आहे, काहीतरी ह्याच्यात बदल आहे. लगेच विचारलं, तुझ्या वडिलाचं नाव काय? त्यानं सांगितलं पंडित जवाहरलाल नेहरू. अधिकाऱ्यानं ओळखलं, हा तर फार डुप्लिकेट दिसते, बनवाबनवी करते, हा कच्चा आहे. अधिकाऱ्यानं तिसरा प्रश्न विचारलं, तुझं डोकं बरोबर नाही? तर त्यानं सांगितलं, हो, गोल आहे, गोल आहे. अधिकाऱ्यानं त्याला गेट आऊट केलं. बोलण्याचा तात्पर्य म्हणजे जो मुलगा हुशार असतो, जो मुलगा बुद्धिवान असतो तोच दीर्घकाळ टिकतो. जो मुलगा डुप्लिकेट असतो, नकला पाहून लिहितो, तो दीर्घकाळ टिकत नाही. धन्यवाद.